नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत द वाइल्ड अननोन पॉकेट आर्केटाइप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून रिडल हे कार्ड. तर हा जो डेक आहे वाइल्ड अननोन पॉकेट आर्केटाइप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधल्या सगळ्या कार्ड्सचं मी एक्सप्लेनेशन अभ्यास करत आहे, जर्नलिंग करत आहे आणि त्याच्यासोबतच त्याचे व्हिडिओ बनवत आहे. तर याची प्लेलिस्ट तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर सापडेल. आणि जर तुम्हाला या कार्ड्सचा अभ्यास करायचा असेल, यांचा डिटेलमध्ये तुम्हाला लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स, त्याचं प्रतिमेचं विश्लेषण, ह्याचा सगळ्याचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्ही त्या प्लेलिस्टवर जाऊन ते सगळे व्हिडिओज बघू शकता आणि शिकू शकता त्यामधून. तर आता आपण सुरू करणार आहोत द रिडल या कार्डच्या इमेजरी एक्सप्लेनेशन, लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे प्रकाश आणि सावली बाजू, या कार्डचा अर्थ, या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देतं, हे सगळं आता आपण बघणार आहोत. द रिडल हे कार्ड अशा प्रश्नांचं आणि अशा गुंतागुंतीच्या कोड्यांचं प्रतीक आहे ज्याचं उत्तर सरळ नसतं. तुमच्या जीवनात सध्या काहीतरी असा मुद्दा आहे जो स्पष्ट दिसत नाही आहे, एक रहस्य, एक अडथळा किंवा जीवनाचा मूलभूत प्रश्न तो असू शकतो. हे कार्ड सांगतंय की सर्वच गोष्टींचं उत्तर तर्कशुद्ध आणि सरळ रेषेत मिळत नाही. काही वेळा आयुष्य आपल्या कोड्यांच्या स्वरूपात आपल्याला शिकवत असतं, जिथे आपण थांबून, आत पाहून, इंट्रोस्पेक्शन करून, सूक्ष्म लक्षात घेऊन आपल्याला उत्तर शोधावं लागतं. आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. कार्डच्या मध्यभागी एक गुंफलेलं त्रिकोंडी अनंत रूपात गुंतलेलं सापासारखी आकृती आहे, जे कोडं, गुंतागुंत आणि अनुत्तरित प्रश्नाचं प्रतीक आहे. त्या आकृतीच्या आत काही तारे, डोळ्यांसारखी प्रतीकं आहेत. हे अंतर्ज्ञान, अंतरात्म्याचं निरीक्षण आणि अज्ञाताशी संपर्क दर्शवतात. 3 हात वेगवेगळ्या दिशेने दाखवलेले आहेत, एक स्वागतार्ह, एक विचारमग्न आणि एक उलटलेला, जे सूचित करतात की वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून पाहिल्याशिवाय उत्तर समजणार नाही. संपूर्ण चित्र काळसर ढगांसारख्या पार्श्वभूमीवर आहे, जे अंधुकता, असमर्थता आणि एक प्रकारची आध्यात्मिक शोध प्रक्रिया दर्शवतात. आता आपण या कार्डची प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ॲस्पेक्ट बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू दर्शवते. तर हे काय सांगते? तुम्ही सध्या आत्मशोधात आहात आणि नवीन प्रश्न विचारण्यास तयार आहात. हे कार्ड दर्शवतं की तुम्ही बौद्धिक, आध्यात्मिक पातळीवर खोल शोध घेत आहात. तुम्हाला समजत आहे की प्रत्येक अडचण म्हणजे एक शिकवण आहे आणि प्रत्येक कोडं तुमचं अंतर्ज्ञान विकसित करत आहे. आता आपण बघणार आहोत या कार्डची सावली बाजू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे सावली बाजू दर्शवते. तर हे काय सांगते? तुम्ही सध्या गोंधळलेले आहात आणि कुठून सुरुवात करावी हे समजत नाही आहे. तुम्ही बाह्य परिस्थितींवर जास्त अवलंबून राहत आहात आणि अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित करत आहात. तुम्ही प्रश्नांच्या गुंत्यात अडकून पडलेले आहात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही आहे. तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे, काय कॉन्टेक्स्ट आहे. तुमच्या सध्याच्या जीवनात एक असा मुद्दा आहे जो स्पष्ट दिसत नाही आहे. कदाचित ते एखादं नातं असू शकतं, एखादा निर्णय असू शकतो किंवा स्वतःचं आत्मभान असू शकतं. हे कार्ड तुम्हाला सांगतं की सोपं उत्तर शोधण्यापेक्षा त्या कोड्याशी उपस्थित राहा. उत्तर तुमचं अंतर्मन देईल. थोडा संयम, थोडा विश्वास आणि शांततेने आत पहा, इंट्रोस्पेक्ट करा. आता आपण बघणार आहोत या कार्डपासून आपल्याला काय संदेश मिळतोय, काय मेसेज मिळतोय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक नसतं. काही वेळा त्या प्रश्नाच्या उपस्थितीनेच आपली वैचारिक खोली वाढते. गोंधळ पचवणं, अंधुकतेमध्ये चालणं आणि तुटक वाटांवर विश्वास ठेवणं ही देखील आध्यात्मिक प्रगतीच आहे. आत जाण्याचा मार्ग म्हणजेच बाहेर येण्याचा मार्ग आहे. तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे विश्लेषण तुमच्या आयुष्याशी रेझोनेट करतंय का? तुमच्या आयुष्यामध्ये अशाच घटना घडतात आहेत का? अशा परिस्थितीतून तुम्ही जात आहात का? ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.